कीर्ती बेफाम होती, महाराजांची कीर्ती बेफाम. भल्या भल्यानं कुठला घाम, याला कोण घालिले सना, दरबारी कुस्ती बेफाम. बडी बेगम म्हणजे आली आदिलशाची आई बरं का. नजर येत तिच्या अंगार, दरबार झालं बसकार. कुणी घेईना पुढाकार, ताऱ्यांनीच मांडली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को, आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान. त्याचा अफजल खान जिंकत असता जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो किरीटून. बरोबर, सुभानअल्लाह. कौतिक झालं दरबार. खान निघाला मोठा गुरमीत, त्याचं घोडं जळ पायदळ. त्याचं घोडं जळ पायदळ, कंसा पाटला लई बक्कळ. अंकिता हत्तीचा बळ, पाहणाऱ्या कापते तळतळ. वाटेत भेटेल त्याला छिद्री टिची खाण्याची सेना निघाली. गावं लुटली, देवलं उद्ध्वस्त केली. आया बहिणींची आबरू लुटली. कोण रोखणारे बाजार. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मुघल, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला, राजांची सेना मुठभर, खाण्याला कसा थोपणार. काय लढवा होणार चिंतेत पंत सरदार. अशा वाघिणीचा तो छावा. अशा वाघिणीचा तो छावा, गणिमाला कसा ठेसावा. लोक या कदरी पैसावा, भेटीचा घडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खाण्यानं हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान.
हा देते. पुढे क्रमांक 5 झिरो क्रमांक